असाल तर चला मित्रांनो, आपण निघालेलो आहोत नरसोबाच्या वाडीला. आणि नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी आपण पहिला कोल्हापुरात जाणार आहोत आणि कोल्हापुरातून नरसोबाची वाडीला जाणार आहोत. आपण थोड्याच वेळात आता कोल्हापूर रेल्वे स्टेशन जवळ पोहोचत आहोत. आता रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच बऱ्यापैकी हॉटेल्स वगैरे आहेत. दर वगैरे व्यवस्थित आहे त्यांचा. आणि जर कोणी मुक्कामासाठी येत असेल तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे आहे. हे पहा, हे आहे रेल्वे स्टेशन कोल्हापूरचं. येथे आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनच्या मागेच बस स्टँड ही देखील आहे. येथे आपल्याला सबस्क्रायबर भेटले आणि त्यांनी आपल्याला थोडी माहिती दिलेली आहे. आणि कोल्हापूरमध्येही मंदिर आहे, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढे ऐका. बघा दादा, तुम्हाला जर नरसिंहवाडीला जायचं असेल रेल्वेने जायचं ऑप्शन म्हणजे काय माहिती आहे काय? सकाळी जर जायचं असेल अर्ली मॉर्निंग तर इथून कोयना गाडी आहे. सकाळची पॅसेंजर आहे 5ची. ओके, सकाळी 5ला. सकाळी 5ला एक पॅसेंजर आहे, 5:30ला. मग ती कुठे उतरते? इथून जयसिंगपूरला उतरायचं आहे. जयसिंगपूरवरून आपल्याला ते 25 रुपये तिकीट येतं. ओके, 25 रुपये. आणि ह्या कोयनाने पण गेला का नाही, तुम्हाला 2-3 गाड्या लागलेल्या असतात. अच्छा. शिरोळ पर्यंत जात्या. शिरोळ पासून आपण पुढे जाऊ शकतो 10 रुपये देऊ. ओके. काय म्हणजे याच्या लोकलनी जर गेलो तर आपलं स्वस्त पडतं. जयसिंगपूर पर्यंत. बरोबर. आणि एसटी डेपोतनं गेला नाही, एसटी गाडी आहे आपली. ओके. कुरुंदवाड गाडी असत्या. परत दुसरी शिरोळ पर्यंत जरी गेला तुम्ही 10 रुपये घेतल्या. ओके. आणि इथनं डायरेक्ट आपण जर आपले चान्स जर चांगले असतील, नरसिंहवाडी कुरुंदवाड गाडी मिळाली तर काय आपल्याला 80 रुपये मध्ये जातो आपण. ओके, जर बस भेटली तर. बस भेटली तर. अच्छा. आणि रेल्वेनं काय, रेल्वेचं तिकीट पण टाइम आणि तिथं डायरेक्ट जर बसने गेलो इथून बस स्टँड मधून तर 2 तास लागतात. आणि त्याचं किती 80 रुपये तिकीट असेल? 80 रुपये तिकीट. अच्छा, ती डायरेक्ट नरसोबावाडीची गाडी आहे का? वाडी. ओके. हे गेला का नाही, ह्याच्यात आपण 1 तासात जातोय. कशा? आपल्या प्रायव्हेट गाड्या? रेल्वेनं. ओके, रेल्वेने. रेल्वेने गेलो का नाही, रेल्वे काय स्टॉपिंग जास्त एवढं नाही. रेल्वेने. आणि जर प्रायव्हेट गाडी गेली तर असं एवढं जात फक्त जाऊन पुन्हा आणणार. ओके ओके ओके. चल दादा, थँक्यू खूप माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. कोल्हापूरमधील दत्त मंदिराबद्दल थोडीशी माहिती. दादा, आपल्या कोल्हापूरमध्ये पण एक दत्तस्थान आहे. ओके. जेव्हा दत्त महाराज आपल्या नरसिंहवाडीच्या कृष्णा नदीतून जेव्हा आंघोळ करून येतात ना, तेव्हा 12 वाजता भिक्षा मागायला आपल्या कोल्हापूरमध्ये आदत भिक्षालिंग मंदिर आहे. भिक्षालिंग मंदिरमध्ये काय नाही, दत्तगुरूंचं वास होते. एवढं मला भिक्षालिंग मंदिर एक भिक्षालिंग मंदिर दत्त गुरुचा आझाद चौक, कॉमर्स कॉलेजच्या शेजारी. ठीक आहे. पण माझ्या आई वडिलांकडून मी ऐकलेलं आहे की बाबा, की दत्त महाराज खरोखर इथे भिक्षा मागायला येतात आणि ही खरोखर आख्यायिका खरी आहे. एवढंच मला माहिती आहे. थँक्यू. हे पहा, आपण आता आलेलो कोल्हापूरमधील बस स्थानकाजवळ. इथून नरसोबाच्या वाडीकरता डायरेक्ट बस पण आहे. आपण आता पोहोचलेलो आहोत नरसोबा वाडीच्या पहिली कमान आहे. इथून आपण आता एंटर करतोय आणि पुढे चला आपण दाखवतो. आपण नरसोबाच्या वाडीत पोहोचलेलो आहोत. आणि आता मंदिरात जाताना असे बाजूला तुम्हाला वेगवेगळे स्टॉल लागलेले असतील, पूजेचे सामानाचे स्टॉल असतील, असे बरेच तुम्हाला खरेदीसाठी वगैरे दुकानं लागलेली असतात. तसे इथे राहण्याची पण व्यवस्था आहे. बाजूला भक्त निवास आहेत आणि हॉटेल्स देखील आहेत राहण्याकरिता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नरसोबाची वाडी म्हणजे श्री दत्तगुरू महाराजांची राजधानी समजली जाते. हीच ती राजधानी म्हणजे नरसोबाची वाडी. आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहोत. आता आपण आलेलो आहोत
मंदिराच्या शेजारी. आणि हे जे आपण पाहत आहात मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. हे पहा, हे आपण पाहताय या 7 नद्यांचा संगम आहे. दर्शनासाठी जेव्हा जातो तेव्हा पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जातं आणि त्याच्यानंतर पुढे दत्तगुरू महाराज, श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, हे आहे दत्तगुरूंची इथे पादुका आहेत. आणि हे जे आहे मंडप, याच्या शेजारी छोटी छोटी मंदिरं आहेत. ती मंदिरंही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, इथे पादुका आहेत दत्तगुरूंच्या. हे बघा, छोटी छोटी मंदिरं श्री दत्त महाराजांनी इथं स्थापन केलेली आहेत. आता आपण मागच्या साईडनी ही जी आपण पाहत आहे ही दर्शनासाठी रांग लागलेली आहे आणि या रांगेतूनच पुढे पुढे जात आपल्याला दर्शन होतं. संगमावर स्वच्छता खूप छान वाटली मला. आम्हाला पुजाऱ्यांकडून थोडी माहिती मिळाली ती मी तुम्हाला पुढे शेअर करतो. थँक्यू. सर, मला सांगा, ही जी नदी आहे ही किती नद्यांचा संगम आहे आणि कोणते कोणते नदी? इथं 7 नद्यांचा संगम आहे. ओके एक पंचगंगा नदी, ओके त्याच्यात म्हणजे त्यात 5 गंगा आपण म्हणतो त्या ओके. 5, आणि कृष्णा आणि कृष्णा वेण्णा अशा मिळून 7 नद्यांचं संगम स्थान आहे. ओके. आणि दत्तगुरू महाराज जसे गाणगापूरमध्ये 30 वर्ष वास्तव्यास होते, तसे इकडे किती वर्ष होते? इथं महाराजांनी मूळ जन्म कारंजामध्ये झाला. मूळ जन्म कारंजामध्ये. ओके तर महाराजांचे दुसरे अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ओके यांचा जन्म मूळ जन्म कारंजा. तिथून त्यांचं काशीला शिक्षण करण्यासाठी ते गेले होते. ओके. तिथून मग नृसिंहवाडीमध्ये नरसोबाच्या वाडीमध्ये आले. ओके. तिथे त्यांनी तपश्चर्या केली 12 वर्ष. 12 वर्ष. ओके. आणि नंतर तिथून कुठे? मग गाणगापूरला. ओके, असं आहे. अच्छा. आणि गाणगापूरला मग ते जवळजवळ 30 वर्ष होते आणि त्याच्यानंतर मग गीरला गेले बहुतेक, बरोबर आहेत ना? म्हणजे हीच. गमन आहे. ओके. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता तिथं जसे माधुकरी मागितली जाते कुठे गाणगापूरमध्ये, असं इकडे काय आहे का? इथे कसं माधुकरी किंवा हे जे आहे इथं महाराजांची राजधानी म्हटलं जातं. म्हणजे ओके. महाराज इथं तपश्चर्येच्या ज्या कारणासाठी बसले होते तिथं जे काही महाराजांची तिथं पण होती इथं पण होती ओके. म्हणताना तो मठ धामसारखं म्हणजे भक्तांकरिता महाराज गाणगापूरला प्रकट झाले. त्या पद्धतीने इथं सुद्धा, परंतु इथं तपश्चर्येचं स्थान असल्याकारणाने ते राजासारखं त्यांचं सगळं ओके केलं ओके जातं ओके इथं. ओके ओके. पालखी अच्छा असेल, अच्छा अच्छा. चौरस बरोबर, असेल, पालखी हे वगैरे. सगळं मग इथं दररोज पालखी वगैरे असते? पालखी रोज असते 8 अच्छा. जसं तिकडे रात्री पालखी असते तशी इकडे असते. आणि आरती कधी कधी असते? आरती सकाळी काकड आरती, त्याच्यानंतर संध्याकाळची दुपारची 2 मुख्य आरत्या होतात. ओके. 7:30 दरम्यान असते दुपारची. गुरुचरित्र ज्यांनी लिहिलं, ठेंबे महाराज, त्यांचं मठ देखील नरसोबाच्या वाडीतच आहे. Thanks for watching. Please subscribe.